नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. युतीची अधिकृतपणे घोषणा झाली आणि 5 जुलैला वरळी डोममध्ये जो कार्यक्रम झाला होता, हिंदी सक्तीच्या विरोधातल्या विजयसभा झाली होती, त्यालाही प्रचंड गर्दी झाली होती. आणि त्याचप्रमाणे कालच्या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचं वातावरण तयार झालं. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई ही जाऊ दिली जाणार नाही महायुतीच्या ताब्यामध्ये. महायुती म्हणजेच मोदी आणि शहा यांची गुलामी करणारी जी महायुती आहे, ज्यांना मुंबईचा आणि महाराष्ट्राचा एक प्रकारे गुजरात करायचा आहे, महागुजरात करायचं आहे, त्याच्यावरती वर्चस्व गाजवायचं आहे. जे अदानी यांच्या तालावरती नसतात असे जे राज्यकर्ते आहेत, त्यांच्यापासून त्यांच्या तावडीतनं मुंबई सोडवायची आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. लक्षात घ्या, ही श्रीमंत धनदांडगे, बडे बिल्डर्स, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सम्राट असलेले मोठमोठे उद्योगपती, लाडके उद्योगपती, त्यांच्या विरोधात गोरगरीब मराठी माणसाची ही लढाई आहे. आणि मराठी माणसाची व्याख्या फक्त जो मराठी बोलतो ती नाही. 15 वर्ष जो मुंबईत राहिला आहे, महाराष्ट्रात राहिला आहे, जो महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मिसळून गेला आहे, तो मराठी. आणि त्यामध्ये हिंदी भाषी आले, तामिळ भाषी आले, आंध्रचे लोक आले, झारखंडचे लोक आले, सगळे लोक आले. अशा प्रकारची सर्वसमावेशक व्याख्या ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बनवलेली आहे. हे लक्षात घ्या, संकुचितपणा नाही आहे त्याच्यामध्ये. आणि ही अत्यंत आरपारची लढाई आहे. अशा वेळी ज्यावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले आहेत किंवा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याबरोबर आले आहेत, त्याबरोबर या मंडळींची पोटदुखी सुरू झाली. आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोघं एकत्र आल्यामुळे काहीतरी फार घडेल असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध आहे. ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केला. आता मी एक वाक्याची फोड करून विचारतो, त्यांना प्रश्न विचारतो की दोघं एकत्र आल्यामुळे फार काही घडेल हा समज बाळबोध आहे. कसा काय समज बाळबोध आहे? का बाळबोध आहे? एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद वाढणार नाही का? आणि संपूर्ण महाराष्ट्र ते पादाक्रांत करणार असं कोणीच दावा केलेला नाही आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं स्वतंत्रपणे ज्यावेळी ते भारतीय जनता पक्षाबरोबर होते, त्यावेळी ते सर्व गुणसंपन्न होते. या दोघांचंही प्रचंड कौतुक फडणवीसांनी केलं आहे, खडशांनी केलेलं आहे, बाकीच्या नेत्यांनी केलेलं आहे, खुद्द मोदींनी केलेले कौतुक. आता मात्र सगळे अवगुण त्यांना चिकटवले जातात. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. जर असं होतं तर 25 वर्षे युतीमध्ये का राहिलात? 14 साली 14 ते 19 तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर का राहिलात? याचं उत्तर दिलं पाहिजे ना. जर ते स्वार्थी होते, जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेही तेव्हा होते तो भ्रष्ट होता, तर मग तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर येण्यासाठी गळ का घालत होतात? मातोश्रीवरती हेलपाटे का घालत होतात? हा प्रश्न आहे. पुढे फडणवीस म्हणतात, बघा यांच्या गोदी मीडिया कशा प्रकारे बातमी लिहितात. फडणवीस यांनी शिवसेना मनसे युतीची टिंगल उडवताना जोरदार राजकीय फटकेबाजी केली. बघा फडणवीसांच्या बाजूने कशा प्रकारे लिहिल्या जातात बातम्या. ते म्हणतात की मी सहज TV पाहत होतो, त्यावेळी काही माध्यमं राज आणि उद्धव यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होती की जणू काही रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि ही युती झाली. आता गंमतच करायची असेल तर आता झेलेन्स्की आणि पुतीन यांची युती नाही, पण ते जवळ आलेले आहेत. अमेरिका त्यांच्यातले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करते, काही बाबतीत सहमती झालेली आहे त्यांची. हे लक्षात घ्या फडणवीस. ते पुढे म्हणतात कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीत अस्तित्व टिकवायला जे करावं लागते
तेच ते दोन्ही पक्ष करत आहेत. त्या पलीकडे याला फारसा काही अर्थ नाही. ज्या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवायचे काम आणि पाप केले आहे, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातली जनता नाही असं ते म्हणतात. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की मुंबईबाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठी माणसांना बस आणि लोकल स्पेशल ट्रेन करून बाहेर हाकलून दिलं असं घडलं आहे. आणि आता शिंदे सरकार आल्यानंतर आणि आता फडणवीस सरकार आल्यापासून लोकल ट्रक टेम्पो पाठवून त्यांना इथे आणलं जाते असं काही झालं आहे? अजिबात घडलं नाही. हे पूर्ण एक प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करत आहेत ते यासाठी की जो मराठी माणूस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर आहे तो तुटावा त्यांच्यापासून. यापूर्वीसुद्धा सिडको होती, यापूर्वी म्हाडा होती, त्यांचं गृहबांधणीचा कार्यक्रम चालू होता. हेच काही नव्याने करतायत अशातला काही भाग नाही. ज्यावेळी कुटुंब मोठी होतात, चाळीत राहणारं कुटुंब असतं, कुटुंब मोठं झालं. मुंबईमध्ये जेवढ्या सोयी आणि जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे आणि जसजसा काळ जातो आहे तसं मुंबईच्या लँड प्राइसेस वाढत आहेत, फ्लॅटच्या किमती वाढत आहेत. अशावेळी चाळीमधल्या माणसाला कुटुंब मोठं झाल्यावरती, मुलाचं लग्न झाल्यावरती ते बाहेर जातात आणि इथे फ्लॅट परवडत नाही म्हणून ते बाहेर जातात. ते हे तिकडनं ढकलून फरफटत घेऊन जात आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे तिकडे. त्यांना हे चुकीच्या पद्धतीने या गोष्टी सांगतायत, याचा काहीही संबंध नाही त्यांच्याशी. हे लक्षात घेतलं पाहिजे की किती बंडलबाजी करतायत हे लोक. तर दुसरी गोष्ट, जेव्हा उद्धव ठाकरे फडणवीसांच्या बरोबर होते त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे सगळे गुण, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवत आहेत, उद्धव ठाकरे मराठी माणसासाठी काम करत आहेत आणि शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी कशी चांगली केली आहे, हे सगळे गुण. उद्धव ठाकरे कौटुंबिक आहेत, कुटुंबप्रेमी व्यक्ती आहेत. हे सगळे गुण फडणवीसांसह सगळे भाजपवाले त्यांच्याबद्दल सांगत होते. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपने त्यांच्या पाठीत सुरा खोपसण्याचा उपद्व्याप केला, ते त्यांचा विश्वासघात केला, वचन दिलेलं पाळलं नाही, त्यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्या अगोदर फडणवीसांनी अजितदादांबरोबर सरकार स्थापन केलं होतं. मग अगोदर फडणवीसांनी त्यांच्याशी धोका केला आणि मग उद्धव ठाकरेंनी त्यांना धडा शिकवला. हे लक्षात घ्या. हा क्रम सगळा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. ज्या क्षणी फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद त्यांनी हिरावून घेतलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले, त्यानंतर फडणवीस आणि कंबूज चेकाळल्यासारखं वागायला लागला. वाटेल ते बोलायला लागलं त्यांच्या विरोधात, कारण फडणवीस चरफडत होते, त्यांना मुख्यमंत्रीपद हवं. उद्धव ठाकरेमुळे ते मुख्यमंत्रीपद गेलं. त्याच्यानंतर 2.5 वर्ष एकनाथ शिंदे बोकांडी बसले. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंचा राग 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 करतात. मेन कारण ते आहे. आता दुसरी गोष्ट, राज ठाकरे हे कसे चांगले आहेत, ते माझे कसे मित्र आहेत, याबद्दल सातत्याने कौतुकाच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस सांगायचे. त्यांच्या घरी ते जेवायला जात असत, ठीक आहे, व्यक्तिगत संबंध असेल, पण त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे यांचा एक करिश्मा आहे, त्यांचा म्हणून एक प्रभाव आहे, त्यांचा म्हणून एक समर्थक गट आहे, असं सातत्याने देवेंद्र फडणवीस म्हणत आलेले. आणि आता ते त्यांची चेष्टा करत आहेत. ज्या क्षणी राज ठाकरे यांनी आपला रस्ता पकडला आणि उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, ते आत्तापर्यंत काय म्हणत होते, नाही 2 भाऊ आहेत, एक कुटुंब एकत्र आलं याचा आम्हाला आनंद आहे, पण ते एकत्र कुटुंब आले म्हणून आनंद व्यक्त करायचा आणि कुटुंबामध्ये बेकी निर्माण करण्याचं काम, आणखीन अंतर वाढवण्याचं काम हे भाजपवाले करत होते, काड्या करत होते सातत्याने. आणि आता राज ठाकरे यांनी निर्णय घेतल्यानंतर हळूहळू त्यांच्या विरोधातली टीका वाढायला लागलेली आहे.
इतके दिवस काय चाललेलं होतं की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंपासून सावध राहावं, उद्धव ठाकरे त्यांना धोका देतील, त्यांना त्रास देतील, असं सातत्याने बोललं जात होतं. त्या दोन भावांना भाऊ जवळ येऊ नयेत असे स्टेटमेंट्स करायचे आणि वर पांगी म्हणायचं की नाही भाऊ बघ आले, एकत्र आले, कुटुंब एकत्र आलं तर आम्हाला आनंदच आहे असं म्हणायचं. परंतु त्यांच्या पोटातली मळमळ, पोटदुखी हे लक्षात येतं. जर या दोन्ही भावांना काहीही राजकीय किंमत नाही असं असेल तर एवढी दखल काय घेता त्यांची होती? काय कारण काय असं? एक लक्षात घ्या, ज्या व्यक्ती म्हणजे तुम्हाला सांगतो की उद्या 2029 नंतर अजितदादा आणि एकनाथ शिंदे जर लांब गेले भाजपच्या तर त्यांच्या नावाने हे शिमगा करतील. खाजगीत आत्ताच एकनाथ शिंदेना कशा प्रकारे नावं ठेवतात हे मला माहिती आहे. त्यांचे नेते कोण, एकनाथ शिंदे कोण विचारते त्यांना, त्यांची पात्रता काय, अशा प्रकारची वक्तव्य आहे त्यांची. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाची त्यांच्या बड्या नेत्यांची खाजगीत यांच्या अंडर आम्हाला काम करायला लागते, यांच्या अंडर देवेंद्रजींना काम करायला लागते. म्हणून अजितदादांच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल तर खाजगीत खूप बोलतात, ते जाहीरपणे तर बोललेलेच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी हे लक्षात ठेवा की ज्या क्षणी ते दूर होतील किंवा दूर लोटलं जाईल त्याला, त्या क्षणी त्यांच्या नावाने खडी फोडायला सुरुवात करतील. ही भारतीय जनता पक्षाचं एक कॅरेक्टर आहे खास. आता या बाबतीत आणखीन काही गोष्टी सांगायच्या तर मला आठवते की राज ठाकरे यांची मुलाखत अमृताताई फडणवीस यांनी घेतली. अत्यंत बकवास मुलाखत घेतली तिथे आणि राज ठाकरे सुद्धा थोडेसे अनइझी झाले होते. काय प्रश्न विचारत होत्या त्या, कुठे मध्येच हसत काय होत्या, विचित्र प्रश्न विचारत होते, त्याला काय अर्थही नव्हतं, निरर्थक. पण राज ठाकरे गेले होते तिथे. काही वेळा काही नाही म्हणता येत नाही, जावं लागतं, अशामुळे ते गेले तिथे. पण राज ठाकरे यांचं कौतुक करत होते अमृताताई तेव्हा. हे कौतुक राज ठाकरे यांचं नव्हतं, ते कौतुक यासाठी होतं की उद्धव ठाकरे आणि त्यापासून ते लांब आहेत ना, त्यामुळे ते चांगले आहेत. राज ठाकरे यांच्या गुणवत्तेबद्दल, त्यांच्या करिश्म्याबद्दल, त्यांच्या व्यंगचित्रांबद्दलचं कौतुक कमी होतं. आता एकदा मला आठवते की एकदा एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज ठाकरे यांना की तुम्ही माझंही कार्टून नेहमी काढा, आत्ताही काढा, पण तुम्ही माझं पोट नको तेवढं जास्त दाखवता आणि नाक वाटलं तर मोठं दाखवा, पण पोट केवढं दाखवता तुम्ही, एवढी कृपा करा, असं ते म्हणाले. आणि जी त्यांचं बोलण्याची जो टोन होता, जी पद्धत होती, राज ठाकरे हसत होते, एक मैत्री असल्याचं दिसत होतं. पण आता मात्र त्याच मित्राबद्दल अत्यंत कटू स्वरूपाची चे उद्गार ते काढले जातात. ज्या क्षणी भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळी त्यांचं कौतुक कोणी केलं? एकनाथ शिंदे यांनी केलं की महायुतीला मोठं बळ मिळाले. श्रीकांत शिंदेही म्हणाले महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे राज ठाकरे यांच्यामुळे. फडणवीस असतील, चंद्रकांतदादा असतील, चंद्रकांतदादा तर एवढंच म्हणाले की त्यांनी एखादी भूमिका परप्रांतीयांबद्दलची थोडी बदलली तर आम्ही एकत्र येऊ शकू, असं ते म्हणाले होते. राज ठाकरे अत्यंत चांगलं बोलतात, प्रभावी बोलतात, लोकांना खिळवून ठेवतात, अशा प्रकारची वक्तव्य केली जात होती. पण लोकसभेच्या वेळीचे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्यांचे एक वणीचे आमदार जे आहेत त्यांनी मात्र त्यांच्याबद्दल कटू उद्गार काढले. म्हणजे ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं ते असं म्हणाले की त्यांचं वडीचे संजीव रेड्डी बोडकूरवार म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी असं सांगितलं की राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांचा आम्हाला काही उपयोग झाला नाही आणि त्यांचा उपयोग करून घेण्याचं कारणच नाही, कशाला आपण त्यांच्याबरोबर गेलो, अशा प्रकारचं उद्गार. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला तरी देखील त्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले त्यांच्याबद्दल. आणि लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर
जी अगोदर स्तुती केली जात होती, मग राज ठाकरेंना नावं ठेवायला लागले लोक भाजपवाले. हे यांचं कॅरेक्टर आहे की उपयोग करून घ्यायचा, अपेक्षित उपयोग झाला नाही तर त्याला लाखोली व्हायची, त्याला लांब टाकायचं, उपयोग करून फेकून द्यायचा, अशा प्रकारची त्यांची वृत्ती. आता त्यावेळी तुम्हाला सांगतो की एक राज्यसभा आणि एक विधान परिषद राज ठाकरे यांना त्या पाठिंब्याबद्दल देऊ केलं होतं भाजपने. राज ठाकरे यांनी ते नाकारलं आणि एवढंच नव्हे तर त्यांनी बिनशर्त पाठिंबा देताना सांगितलं की 370 कलम असेल, राम मंदिर असेल, या कामांसाठी म्हणून मी हा मोदींना पाठिंबा देतो. मी हा भाजपचाही त्यांनी उल्लेख केला, मोदींसाठी पाठिंबा देतो, बिनशर्त पाठिंबा, असं राज ठाकरे म्हणाले. त्याच्या पलीकडे कुठेही त्यांनी भाजपचं कौतुक केले नव्हतं, फडणवीसांचं कौतुक केले नव्हतं. उलट त्यांनी असं म्हटलं होतं की मोदी हे गुजरातचे आहेत, ठीक आहे, आपल्या राज्यावरती प्रेम असतं, पण इतरही राज्यांवरती प्रेम करा, इतरही राज्यांकडे लक्ष द्या, असं ते म्हणाले होते जेव्हा पाठिंबा दिला होता बिनशर्त. जेव्हा भाजपबरोबर जवळ होते राज ठाकरे, त्यांनी टोपी बदलली नव्हती. तशा प्रकारे त्यांनी तेव्हाही आपलं स्वत्व कायम ठेवून सांगितलं होतं की मोदी हे गुजरातला अधिक देत आहेत, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करतात. हे एकदा नाही अनेकदा सांगितलेले. त्यामुळे त्यांनी त्यावेळीसुद्धा की फडणवीस हे जगातले सर्वश्रेष्ठ नेते आहेत, मोदी हे फार फार मोठे नेते आहेत, अशा प्रकारची ज्याला म्हटलं की स्तुती पाठकगिरी केली नाही. त्यांनी मोदींच्या धोरणांबद्दल 4 शब्द चांगले म्हटले, त्याच्या पलीकडे काही बोलले नाही. अन्य पक्षांचे नेते जे बरोबर जातात ते कशा प्रकारे बोलतात हे लक्षात घ्या. राज ठाकरे यांनी स्वतःचं एक ज्याला म्हणतात की स्वतःचं एक प्रेस्टिज ठेवून किंवा स्वतःचं एक स्वत्व ठेवून, स्वतःची एक स्वतः आहे त्या जागेवर कायम ठेवून ज्या काही गोष्टी केल्या ते केल्या. आज मात्र राज ठाकरेंच्या नावाने देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अतुल भातखळकर यांच्यापर्यंत सगळेजण त्यांच्यावर टीका करतात. आता अतुल भातखळकर म्हणाले की विठ्ठलाचे बडवे आणि बडव्यांचे विरोधक एकत्र आले, गंगेत घोडून आलं. ज्यावेळी राज ठाकरे बाहेर पडले होते शिवसेनेच्या, तेव्हा त्यांनी विठ्ठलाभोवती बडव्यांचा गराडा पडला, अशा प्रकारची टीका केली होती. हे नाकारण्याचं कारण आहे, हा इतिहास आहे. बोलले होते ते, आजही म्हटले बोललो होतो. पण राजकारणामध्ये काळाप्रमाणे रिलेशनशिप्स बदलत असतात. राजकारणातील प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तेव्हा ते घडलं. आज इश्यू काय देशापुढचा, महाराष्ट्रापुढचा प्रश्न काय? महाराष्ट्राचा पुढचा प्रश्न आज असा आहे की महाराष्ट्राला केंद्रशासित प्रदेश न करता देखील महाराष्ट्रावरती गुजराती लोकांचं, गुजराती उद्योगपतींचं एक प्रकारचं आक्रमण सुरू आहे. महाराष्ट्राचं मराठीपण किंवा मुंबईचं मराठीपण कमी करून इतर भागांचा इन्फ्लुअन्स, प्रभाव वाढवण्याचं काम चाललेलं आहे. हिंदी सक्ती लादली जाते आहे. केंद्राचं बोर्ड सगळीकडे लागू केलं जात आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. असे अनेक प्रश्न आहेत की जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी निगडीत आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत आहे. ही जी अस्मिता आहे, अशाच प्रकारची अस्मिता आंध्रमध्ये तेलुगू अस्मिता होती. NT रामाराव हे त्या अस्मितेचं प्रतीक बनले होते. अशाच प्रकारची अस्मिता तामिळनाडूमध्ये 1967 पासून आहे आणि त्यानंतर काँग्रेसचं सरकार तिथे येऊ शकलं नाही. आयदर अण्णा द्रमुक किंवा द्रमुक, द्राविड अस्मिता जी आहे तिथली प्रादेशिक अस्मिता आहे. त्यांचाही हिंदीला विरोध आहे. आपला आणि त्यांच्या विरोधात फरक आहे, पण त्यांनाही केंद्राची दादागिरी सहन होत नाही. अशाच प्रकारची अस्मिता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने अस्मिता जपली. एवढंच काय, कम्युनिस्ट पक्षाची 34 वर्ष सत्ता असताना पश्चिम बंगालमध्ये ज्योती बसू यांनी ती बंगाली अस्मिता जपली. आणि अशाच प्रकारची अस्मिता आपल्यालाही असली पाहिजे, असं राज ठाकरे यांचं मत आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांनी तो मुद्दा लावून धरला आहे की महाराष्ट्राचं मराठीपण जे आहे ते जपलं पाहिजे, मराठी संस्कृती जपली पाहिजे, अस्मिता जपली पाहिजे. आणि इथे मराठी माणसाचं हित चाललं गेलं पाहिजे. मराठी पाटे असतील,
ती आंदोलनं त्यांनी केली सगळ्यांना माहिती आहेत. मराठी चित्रपटांना थिएटर मिळायला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. काही पुस्तिका काढलेल्या आहेत मराठी भाषेसंबंधी आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ब्लू प्रिंट सादर केलेला आहे, जो कुठल्याही पक्षांनी सादर केला नाही. आणि जो काही विकासाची नजर असते, दृष्टिकोन असतो, तो फक्त फडणवीसांकडे आहे, बाकी कोणाकडेही नाही आहे. हा जो बोगस दावा केला जातो त्याबद्दल सांगितलं पाहिजे. पूर्णपणे बोगस दावा आहे. 2014च्या अगोदरसुद्धा महाराष्ट्रात काँग्रेसच्या काळात अनेक विकासाची कामं झाली. उद्धव ठाकरे यांच्या काळातही विकासाची कामं झाली. अगदी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना देखील आता कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झालं होतं. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग झाला होता. कितीतरी तेव्हाही झाली होती कामं. विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आम्हीच केलं, दुसऱ्यांना काही समजतच नाही, हा दावा प्रथम खोडून काढला पाहिजे. देवेंद्र फडणवीस वरून टपकले नाही आहेत, ते म्हणजे परमेश्वर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांनी विकासाची ब्लू प्रिंट सादर केलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांना विकास करायचा होता. त्यांना लोकांनी संधी दिली नाही. आता जर समजा असं झालं की मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सत्ता आली, तर राज ठाकरे यांची काही स्वप्न असतील ना, त्यांचा आराखडा तयार आहे. मुंबईतलं वाहतूक, मुंबईतली पार्किंग, मुंबईतली उद्यानं, मुंबईच्या शाळा, याच्याबद्दल त्यांच्या संकल्पना आहेत काही. तेव्हा त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे, त्यांना आणि उद्धव ठाकरे यांना मिळून. हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष जेव्हा आपल्या बरोबर एखादी व्यक्ती किंवा संघटना असते तेव्हा त्यांच्याबद्दल 4 शब्द चांगले बोलतो आणि जेव्हा त्यांना लू लोटतो तेव्हा त्यांची बदनामी करतो, त्यांच्याबद्दल खोडसाळ प्रचार करतो आणि त्यांना आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न करतो. हा जो अत्यंत नालायकपणा भारतीय जनता पक्ष हा करतो पण आपल्या मित्रपक्षांबद्दल, तो लक्षात घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे यांच्याशी काही घेणं देणं नाही. देवेंद्र फडणवीसांचा एकूण आविर्भाव आता बघा तुम्ही, की मी आयुष्य, सगळे जग मला जाणतं की मी हिंदुत्ववादी आहे म्हणून. सगळं जग, तमाम दुनिया जाणते. म्हणजे काय तुम्ही सगळे दुनियेचे राजे आहात का? सगळी दुनिया जाणते की तुम्ही हिंदुत्ववादी होता. दुनियेला काय करायचं, तुम्ही कोण होता म्हणून. हा जो गर्व आहे ना, तो देवेंद्र फडणवीसांना गर्व झालेला आहे, हे त्यांच्या बोलण्यातनं लक्षात येतं. अशा प्रकारचा गर्व कुठल्याही माणसाने कधी करू नये. पण सलग 11 वर्ष, त्यात मध्ये एक गॅप आली 2.5 वर्षाची, ही सत्ता भोगल्यानंतर देवेंद्र फडणवीस वेगळे झालेले. 2014च्या अगोदरचे फडणवीस असे नव्हते. मी उगाच नावं ठेवायची म्हणून नावं ठेवत नाही आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, हसन मुश्रीफ यांना या मंडळीने बरोबर घेतले, त्यांच्या नावाने शिव्या देत होते भाजपवाले. त्यानंतर नवाब मलिक यांच्या नावाने, आता परत ते म्हणतात की नवाब मलिक अशी चर्चा करणार नाही आम्ही. त्यांना तुरुंगात टाकलं आणि यांनीच तुरुंगात सोडवलं. ज्यावेळी हिंदुत्व म्हणतात की आम्ही हिंदुत्व, मग रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा हा मनसेने काढला होता. मग त्या मोर्चाच्या वेळी निदान आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो असं काही म्हणाले नव्हते भाजपवाले. अशा प्रकारच्या कुठल्याही जोखमीच्या कामामध्ये हे उडीच घेत नाहीत. हे लगेच इकडे तिकडे बघतात, आमचा काही संबंधच नाही म्हणतात. हेच बाबरी मशीद पडली तेव्हाही लक्षात आलं. तेव्हा हे कशा प्रकारे लबाड्या करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक गोष्ट आहे, राज ठाकरे म्हणाले होते जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. केवळ बाळासाहेबांना, इतर अनेकांनी प्रयत्न केले 2 भाऊ जवळ यावेत म्हणून, पण ते जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असं राज ठाकरे म्हणाले होते. आणि आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
5 जुलैच्या सभेमध्ये आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनीच दूर केला असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे आता या दोन भावांमध्ये कितीही लावालाव्या करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि आचार्य तुषार भोसले जे देवेंद्र फडणवीस यांची अहोरात्र महाआरती करतात, ते काय म्हणाले बघा की देवाभाऊंनी भल्या भल्यांचं भस्म केलं. राज उद्धव कोणत्या ब्रँडची अगरबत्ती असं ते म्हणाले. हे आचार्य तुषार भोसले यांना आचार्य ही पदवी कोणी दिलं मला माहिती नाही. त्यांच्या गल्लीतल्या काही लोकांनी दिली का काय माहीत नाही मला. आचार्य ही पदवी जी आहे समजा असेल ते धार्मिक क्षेत्रात आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीसांनी कोणकोणत्या माणसांना जवळ केले बघा. हा कोण तुषार भोसले आणि ते येऊन अशा प्रकारची वक्तव्य करणं, हे राजकीय वक्तव्य करण्याचं कारण काय माणसाला? अत्यंत भंपक माणूस आहे हा, अत्यंत प्रतिगामी माणूस आहे हा. आणि राज आणि उद्धव यांच्यावर ज्या प्रकारे त्यांनी टीका ते अगरबत्ती आहेत म्हणून सांगितलं, तर आता हे मग आचार्य भोसले यांच्याबद्दल काय म्हणायचं की का उदबत्तीसुद्धा त्यांच्यापेक्षा मोठी आहे असं म्हणावं आपण राजकारणामध्ये? कोण आहेत हे आचार्य भोसले? का बोलतात अशा प्रकारे? कोणीतरी सांगितल्याशिवाय असं करणार नाही. कोणाला तरी खुश करण्याकरताच ते असं बोलत असणार, हे उघड आहे. पण जो काही त्रागा आहे तो त्रागा ते करेनात, त्याचा काही उपयोग होणार नाही. सगळ्यात शेवटची गोष्ट, फडणवीस म्हणाले की उद्धव आणि ठाकरे आणि महाविकास आघाडीला राज ठाकरे यांचं प्रेम नाही, ते त्यांचा दुसऱ्यावर टीका करण्यासाठी उपयोग करून घेत आहेत. मी हे 2019 साली राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावरती लावले तो व्हिडिओ म्हणून टीका केली. त्या संदर्भामध्ये फडणवीस हे म्हणाले. मग उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी त्यांचा उपयोग करून घेतला असं म्हणायचं असेल आणि त्यांना त्यांचं प्रेम नाही, तर भारतीय जनता पक्षाने जेव्हा राज ठाकरे यांचा उपयोग करून घेतला तेव्हा त्यांना अगदी काय म्हणतात वात्सल्य दाटून आलं होतं का भाजपचं राज ठाकरेंबद्दलचं? की किती आणि कसं प्रेम करू असं त्यांना झालं होतं राज ठाकरेंबद्दल. ते निरपेक्ष प्रेम होतं, काही संबंध स्वार्थाचा लवलेश नव्हता त्याच्यामध्ये. अरे काय कोण समजतं कोण तुम्ही स्वतःला? भारतीय जनता पक्ष हा अत्यंत स्वार्थी पक्ष आहे, कपटी पक्ष आहे, कारस्थानी पक्ष आहे, यूज अँड थ्रोवाला हा पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी असं सांगू नये. आणि रशिया आणि युक्रेन, पुतीन आणि झेलेन्स्की कोण आहेत हे आपण बघूया. हे जे महायुतीतले पक्ष आहेत, एकनाथ शिंदे, ते कोण आहेत? ते काय मॅक्रॉन आहेत? एकनाथ शिंदे, अजितदादा कोण ट्रम्प आहेत का? आणि तुम्ही कोण स्वतःला समजता का? तुम्ही क्षी जिनपिंग समजता स्वतःला? त्यामुळे एका सत्तेच्या कैफातून अशा प्रकारची वक्तव्य कोणी करू नये. ज्यांना तुम्ही राजकारण करणार, इतरही पक्षांना राजकारण करण्याचा, आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचा आणि लोकांसाठी लढण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी, केवळ मराठी भाषेसाठी नाही, मराठी अस्मितेसाठी नाही, आर्थिक प्रश्नांसाठी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लढत आहेत आणि लढण्यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ही लढाई जी आहे त्या लढाईत राजकीय 2 हात करा तुम्ही, पण वाटेल ते आरोप करू नका. जे मुद्दे काढा, विकासाचे मुद्दे काढा, बोला एकमेकांबद्दल, पण अशा प्रकारे दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची गरज नाही आणि त्याचा काही उपयोगही होणार नाही. मराठी माणसाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आपल्या दोन्ही पक्षांसह एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र राहणार आहेत, याचा कमालीचा आनंद झाला आहे. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.